कोसळणारा पाऊस आणि रात्रभर विजेविना राहिलेलं अख्खं गाव यामुळे लोक हैराण झाली। धो-धो पाऊस पडला की लाईट गेली हे जणू समीकरणच बनलं। तांत्रिक बिघाड आणि तो दुरुस्त न झाल्याने ग्रामस्थांना सहन करावा लागणारा मनस्ताप यातून चक्क तरुणाने महावितरणाचं उपकेंद्रच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील उपकेंद्रात 16 जूनला दुपारी आग लागल्याची घटना एकट्या तांत्रिक बिघाडामुळे नव्हे तर लोकांच्या सैरभैर असलेल्या भावनांमुळे घडली। रेवसा गावात संपूर्ण रात्र वीज पुरवठा बंद होता। रात्रीच्या अंधारात वृद्ध, लहान मुले, आजारी रुग्ण यांना त्रास सहन करावा लागत आहे। पुन्हा सकाळ झाली तरी वीज आली नाही आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे फोनही सतत बंद येत होते। अखेर लोकांचा संयम तुटला। दुपारी 2 अनोळखी युवक वलगाव उपकेंद्रात आले। कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी थेट ऑफिस मधील टेबलवर पेट्रोल टाकून आग लावली। तेथील ऑपरेटरला धमकावण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, आग विझवण्यात आली। मात्र केंद्रात या घटनेमुळे भीतीचं वातावरण आहे। या आगीमुळे उपकेंद्रात काही तांत्रिक नुकसान झाले आहे। वलगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे।